नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात समन्वयक पदांची भरती केली जाणार आहे आणि त्यासाठी 23 डिसेंबर 2024 पर्यंत तुमच्याकडनं अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो, 33 जागा असणार आहे. जर तुमची 10वी किंवा 12वी असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओला सेव्ह नक्की बघा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मालेगाव महानगरपालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत समुदाय समन्वयक पदांची भरती केली जाणार आहे. फक्त महिलांसाठी ह्या वॅकन्सीज असणार आहे. मित्रांनो, कम्युनिटी कोऑर्डिनेटर महिला ह्याचे ही पदाचं नाव आहे. टोटल 33 वॅकन्सीज या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे आणि यासाठी तुमची 10वी पास असणं आवश्यक असणार आहे. जर मित्रांनो तुमचं 12वी पास असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. यासाठी तुमचं वय 21 ते 45च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. 5,000 रुपये इतकं मानधन तुम्हाला प्रति महिन्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि यासाठी तुमच्याकडनं अर्ज मागवले जाणार आहे. मित्रांनो, आता अर्जदार महिला जी आहे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. तसंच कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा त्या महिलेवरती नसावा. 5,000 रुपये प्रति महिना इतकं मानधन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे. आता जर तुमच्याकडे काही अनुभव असेल, जर तुमचं उच्च शिक्षण असेल म्हणजे 12वी पास तुम्ही असाल तर तुम्हाला प्राधान्य देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे. मित्रांनो, तुमचा जो अनुभव आहे तो शासकीय, निमशासकीय, खाजगी कोणत्याही स्वरूपाचा असेल तरी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे, चालणार आहे. तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे. नसेल तरी तुम्ही 10वी पास आहात तरी देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे. आता अर्जाचा नमुना जो आहे तो मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी पीडीएफ दिली त्या पीडीएफच्या शेवटी दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करायचा आहे. व्यवस्थित भरून कागदपत्रांची जी तुमची छायांकित सत्यप्रत आहे म्हणजे झेरॉक्स कॉपी आहे त्याची सेल्फ अटेस्ट करायची आणि ती तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे आणि तो अर्ज तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जुने आयुक्त कार्यालय, मालेगाव महानगरपालिका मालेगाव येथे 17 डिसेंबर 2024 पासून 23 डिसेंबर 2024 पर्यंत जमा करायचे आहे. आता यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता 21 वर्ष तुमचं या ठिकाणी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. 21 वर्ष पूर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये सदर पदाची नियुक्ती ही मालेगाव शहराच्या पूर्व भागासाठी 11 नागरी आरोग्य केंद्रासाठी असणार आहे. म्हणजे 11 नागरी आरोग्य केंद्रामध्ये तुमचं हे जॉबचं लोकेशन असणार आहे. आता या पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत तुमची घेतली जाणार आहे, कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे. फक्त मित्रांनो तुम्ही अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीला किती मार्क पडलेले म्हणजे किती पर्सेंटेज आहे त्या गुणानुक्रमे तुमची यादी तयार केली जाणार आहे. म्हणजे शैक्षणिक पात्रतेचे 70% या ठिकाणी पकडले जाणार आहे. यामध्ये तुमच्याकडे काही उच्च शिक्षण असेल म्हणजे सदर पद हे 10वी वरती भरलं जाणार आहे, मात्र तुमची 12वी झालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहे. आणि काही अनुभव असेल तो शासकीय असेल, निमशासकीय असेल, खाजगी असेल, कोणत्याही प्रकारचा अनुभव असेल तर त्यासाठी 10 गुण दिले जाणार आहे आणि त्यानंतर 100 गुणांनुसार तुमची अंतिम यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे. आता मित्रांनो ही जी यादी आहे ती मालेगाव संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे. मित्रांनो, अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी मी दिलेला आहे. या ठिकाणी तुमचा फोटो तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, जर तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवाचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे आणि हा अर्ज दिलेल्या ऍड्रेसवरती 23 डिसेंबर 2024 पर्यंत दिलेल्या डॉक्युमेंट सहित जमा करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो 23 डिसेंबर 2024 ही तुमची अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे. अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी बनवत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग.